सो आज आपण पुढच्या टॉपिक बघूया. काल आपला म्हणजे ऍक्च्युली आपण डायहायब्रिड क्रॉस स्टार्ट केला होता आणि आपण टेस्ट क्रॉस एक म्हणजे बॅक क्रॉसचा एक आउट क्रॉस पाहिला होता. ओके, सो मी फक्त एकदा सगळं आठवण करून देते दॅट वी हॅड स्टडीड डायहायब्रिड क्रॉस. ओके, सो डायहायब्रिड क्रॉस मध्ये आपण लास्ट सेशन म्हणजे काल जो तुम्हाला व्हिडिओ भेटला, in that video you had seen that whenever we are talking about dihybrid cross it is for two character. Okay, crossing is always for two character. जैसा कि काल अपन दोन character काय होता, seed shape and along with it was seed color. Okay, so काल जो अपन क्रॉसिंग केला होता त्याच्यामध्ये seed shape होता and along with seed shape there was seed color also. So that's why seed shape was represented by RR and seed color was represented by YY म्हणजे round yellow. So it was RRYY. Okay, and wrinkled greens it was RRYY. Okay, so seed shape, seed color असे दोन कॅरेक्टर साठी जेव्हा क्रॉसिंग होता that is dihybrid cross. डायहायब्रिड क्रॉसच्या phenotypic ratio is always fixed. It is nothing but 9:3:3:1 and genotypic ratio I had told you की कसा genotypic ratio लक्षात ठेवायचा 12 24 12 1 means 1:2:2:4:1:12:1:1:1. Okay, so असा 1:2:1 असं लक्षात ठेवायचं जीनोटायपिक रेशियो. ओके, टोटल ऑर्गॅनिझम्स इज इक्वल टू 16. बघा 9 + 3 12 + 3 15 + 1 16 2 + 1 3 3 + 2 5 5 + 4 9 + 1 10 + 2 12 13 14 15 and 16. सो डायहायब्रिड क्रॉस मध्ये जो टोटल ऑर्गॅनिझम फॉर्म होता ते 16 असतात. ओके, सो हे आपण एक काल पाहिला होता. अपार्ट फ्रॉम दिस काल आपण बॅक क्रॉस स्टार्ट केला होता. बॅक क्रॉस मीन्स F1 जनरेशन इज क्रॉस्ड विथ पॅरेंट्स. ओके, सो आय होप प्रत्येकाला बॅक क्रॉस आठवताय, विसरला नाही आहात. कालच पाहिलं that F1 generation is crossed with parents. Okay, and that parent can be your dominant one. So if we are talking about back cross, if we are going to discuss back cross, then there are two cases. First case काय आहे? What was the first case? That F1 generation will be crossed with your dominant parent. So that can be your TT crossed with TT, which is called your outcross. Okay, and जो next होता तो होता F1 generation crossed with recessive, means TT crossed with TT, which is called test cross. So काल हे इंट्रोडक्शन बघून झाला होता अँड काल आपण हेही पाहिला होता. वन मोर व्हेरी इम्पॉर्टंट थिंग दॅट whenever we are talking about out cross, तर F2 मध्ये if phenotypic बद्दल बोलायचं झाला then we are going to get all dominant. जर phenotypic ratio बद्दल बोलायचं झाला then we are going to get all dominant. And जर genotypic ratio बद्दल बोलायचं झाला then we will get the ratio 1:1. Okay, genotypic मध्ये रेशियो काय भेटणार आहे? रेशियो इज 1:1. सो हे बॅक क्रॉस होता ज्याच्यामधनं आउट क्रॉस बघितलं होता अँड आउट क्रॉसचे काही एक्झाम्पल्स पण दिले होते तुम्हाला सॉल्व्ह करायला. सो आज आपण टेस्ट क्रॉस कडे जाऊया. सो टेस्ट क्रॉस बघूया.
So the next topic is test cross, which is a type of back cross again. Okay, एक टाइपचा back cross आहे test cross. So we will do test cross. Test cross is what? Test cross is again a type of back cross. So कालच पाहिलं आहे की test cross is a type of back cross. In this cross, F1 generation is crossed with recessive parent. Okay, so in test cross, F1 generation is crossed with recessive parent. Please लक्षात ठेवा, it is very important. खूप वेळा हे प्रश्न आलाय. It is very important की नेमकं टेस्ट क्रॉस काय आहे. सो टेस्ट क्रॉस मध्ये जे काय F1 जनरेशन मध्ये येतो, वॉट एव्हर यू आर गोइंग टू गेट इन F1 जनरेशन, यू आर गोइंग टू क्रॉस इट विथ द रिसेसिव्ह पॅरेंट. डॉमिनंट पॅरेंट बरोबर नाही. जसं कालच आपण एक्झाम्पल पाहिला होता की टी कॅन बी क्रॉस विथ स्मॉल टी. हे F1 आहे अँड हे रिसेसिव्ह आहे. सो दॅट इज टेस्ट क्रॉस. अँड आउट क्रॉस ऑलरेडी आपण पाहिलाय. आउट क्रॉसचे एक्झाम्पल सुद्धा काल पाहून झाले. सो आता एक एक्झाम्पल घेऊया. सो आपण कॅरेक्टर घेऊ शकतो सीड शेप. सो लेट्स टेक द कॅरेक्टर सीड शेप. सो नाव ऍज आपण सीड शेप बद्दल बोलतोय तर दोन शेप असतील, राऊंड असेल अँड रिंकल्ड असेल. ओके, सो पॅरेंट P1, round means capital R and wrinkled means small r. Okay, so आता आपण क्रॉसिंग करू शकतो. गॅमेट्स काढा. R, इथे गॅमेट्स काढा. स्मॉल r. So this is your gamete 1. क्रॉसिंग करा. इथे काय भेटतंय? कॅपिटल आर स्मॉल आर. इथे काय भेटतंय? कॅपिटल आर स्मॉल आर. दिस इज युअर F1 जनरेशन. सो F1 जनरेशन मध्ये काय भेटलं? F1 जनरेशन मध्ये आपल्याला भेटला हायब्रिड राऊंड. हे आपल्याला माहिती आहे, कित्येक वेळा आता झाला. F1 जनरेशन मध्ये काय भेटलंय? F1 जनरेशन मध्ये भेटलाय हायब्रिड राऊंड. ओके, आता हे हायब्रिड राऊंड जो भेटला त्याची क्रॉसिंग आपण रिसेसिव्ह पॅरेंट बरोबर करणार आहोत. ओके, सो व्हॉट विल बी द P2? पॅरेंट 2 काय असेल? F1 इंटू रिसेसिव्ह. सो F1 काय आहे? व्हॉट इज दॅट F1? कॅपिटल आर स्मॉल आर. घ्या कॅपिटल आर स्मॉल आर क्रॉस्ड विथ रिसेसिव्ह मीन्स स्मॉल आर. क्लिअर एव्हरीबडी? कारण आपण टेस्ट क्रॉस करतोय. सो आपण F1 जनरेशन बरोबर रिसेसिव्ह पॅरेंट्स घेत आहोत. नाव आपण काय करणार आहोत? गॅमेट्स काढणार आहोत. कॅपिटल आर स्मॉल आर. हे झाला आपला गॅमेट. आता आपण काय ड्रॉ करणार? पुनेट स्क्वेअर F2 जनरेशन साठी R असा भेटला. प्रत्येकाला दिसतंय? चला ऑफस्प्रिंग फिल करा. कॅपिटल आर स्मॉल आर. कॅपिटल आर स्मॉल आर. भेटला. 4 ऑफस्प्रिंग्स भेटले. कारण हे मोनोहायब्रिडच्या टेस्ट क्रॉस चाललाय, डायहायब्रिडचा नाही. जो टेस्ट क्रॉस आपण करतोय इट इज ऑफ मोनोहायब्रिड टेस्ट क्रॉस. ओके, सो बघा बरं काय काय ऑफस्प्रिंग भेटले. हे राऊंड आहे, हे पण राऊंड आहे अँड हे व्रिंकल्ड आहे अँड दिस इज ऑल्सो व्रिंकल्ड. सो आय होप प्रत्येकाला बोर्डवर क्लिअरली दिसतंय की टेस्ट क्रॉस केल्यानंतर F2 जनरेशन मध्ये आपल्याला 2 राऊंड अँड 2 व्रिंकल्ड भेटलेत ना. सो आता रेशिओ बघूया. So what is the ratio? Now we will look for the ratio. So first ratio आहे phenotypic ratio. So बघा 2 phenotypic भेटले, एक राऊंड दुसरा व्रिंकल्ड.
सो टेस्ट क्रॉसच्या F2 जनरेशन मध्ये आपल्याला भेटलाय राऊंड अँड व्रिंकल्ड, दोन्ही भेटलेत. सो रेशिओ 2 राऊंड आहे, 2 व्रिंकल्ड आहे. हे सिम्प्लिफाय होऊन काय होतात 1:1. आय होप प्रत्येकाला समजलं की 2:2 1:1 कसा झाला, तो सिम्प्लिफाय झाला. 2:2 रेशिओ होता, दोघांना आपण 1 म्हणजे 2 नी कट केला. ओके, नाउ वी विल मूव टू द नेक्स्ट रेशिओ which is genotypic ratio. Okay, so genotypic ratio मध्ये एक हे दिसतंय जीन, दुसरा हे दिसतंय. R:R:R:R, कॅपिटल स्मॉल. ओके, हे किती आहे बघा 1 2, हे किती आहे बघा 2, म्हणजे 1:1. सो आय होप प्रत्येकाला नीट दिसलाय की इथे फिनोटायपिक रेशिओ पण 1:1 आहे अँड इथे जिनोटायपिक रेशिओ पण 1:1 आहे. सो टेस्ट क्रॉस एक असा क्रॉस आहे जिथे फिनोटायपिक अँड जिनोटायपिक रेशिओ दोन्ही 1:1 आहे. ओके, सो टेस्ट क्रॉस एक असा क्रॉस आहे ज्याच्यामध्ये फिनोटायपिक इज 1:1 as well as genotypic is 1:1. So this is a very important MCQ. कि in which cross both phenotypic and genotypic ratio is 1:1. असा कित्येक वेळा आलाय की असा कुठला क्रॉस आहे ज्याच्यामध्ये both phenotypic and genotypic ratio 1:1 आहे. So that is test cross. आला लक्षात? सो आय होप प्रत्येकाला टेस्ट क्रॉस समजला की नेमकं टेस्ट क्रॉस मध्ये काय होतं. वेनेवर टेस्ट क्रॉस बद्दल बोलतो त्याच्यामध्ये F1 जनरेशनला आपण रिसेसिव्ह पॅरेंट बरोबर क्रॉस करतो. ओके, F1 जनरेशनला रिसेसिव्ह पॅरेंट बरोबर क्रॉस करतो. जर F1 जनरेशनला डॉमिनंट पॅरेंट बरोबर क्रॉस केला तर तो आउट क्रॉस असतो. ओके, अँड हे दोन्ही बॅक क्रॉस आहे कारण आपण क्रॉसिंग मागे जाऊन पॅरेंट्स बरोबर करतोय. मोनोहायब्रिड क्रॉस मध्ये काय होत होता, सेल्फिंग होत होता. आठवत असेल तुम्हाला, F1 into F1 करत होतो. पण इथे आपण F1 into F1 करत नाही आहोत, इथे आपण F1 into रिसेसिव्ह केला टेस्ट क्रॉसच्या केसमध्ये. अँड आउट क्रॉसच्या केसमध्ये काय केला होता, F1 into डॉमिनंट. ओके, अजून एक एक्झाम्पल करूया म्हणजे थोडासा अजून क्लिअर होईल. सो टेस्ट क्रॉसच्या सेकंड एक्झाम्पल घेऊया आपण. टेस्ट क्रॉस साठी एक्झाम्पल 2 घेत आहोत. ओके, एक्झाम्पल 2 मध्ये आपण घेऊया फ्लावर कलर. कॅरेक्टर काय घेतला मी, फ्लावर कलर. ओके, दिस इज द कॅरेक्टर. सो पॅरेंट काय असेल, फर्स्ट पॅरेंट P1 काय असेल फ्लावर कलर साठी, पर्पल क्रॉस्ड विथ व्हाइट. ओके, पर्पल क्रॉस्ड विथ व्हाइट. सो व्हेन वी आर टॉकिंग अबाउट पर्पल इट्स कैपिटल P, and when we are talking about white it's small p. ओके, सो पर्पल इज टू व्हाइट हे आपला पॅरेंट आहे. गॅमेट सेपरेट करूया. कैपिटल P, स्मॉल p. ओके, सो हे झाला तुमचा गॅमेट. हे काय झाला तुमचा गॅमेट G1. ओके, आता क्रॉसिंग करूया. कैपिटल P, स्मॉल p, कैपिटल P, स्मॉल p, कैपिटल P, स्मॉल p, कैपिटल P, स्मॉल p. हे झाला फर्स्ट जनरेशन F1 जनरेशन. भेटला सगळ्यांना F1 जनरेशन. करा माझ्या बरोबर क्रॉसिंग, यू विल गेट इट. सो भेटला सगळ्यांना F1 जनरेशन. दिस इज युअर हायब्रिड पर्पल. डॉमिनंट आहे कैपिटल P, सो हायब्रिड पर्पल. आता पॅरेंट 2 कडे जाऊया. क्रॉस कुठला आहे, टेस्ट क्रॉस. सो टेस्ट क्रॉस मध्ये रूल काय आहे, F1 will be crossed with recessive parent. So F1 काय आहे, हायब्रिड. तो लिहून घ्या F1 हायब्रिड.
हायब्रिड, कॅपिटल पी स्मॉल पी, क्रॉस्ड विथ रिसेसिव्ह म्हणजे स्मॉल पी. ओके, सो हे तुमचं P2 आहे. आता पुढचं इथे सेक्शन घेऊया. सो पॅरेंट 2 आहे, कॅपिटल P स्मॉल p क्रॉस्ड विथ स्मॉल p. आता गॅमेट्स काय निघणार आहे? व्हॉट विल बी द गॅमेट? कॅपिटल P स्मॉल p. अँड इथे गॅमेट काय असेल? स्मॉल p. आला तुमचा गॅमेट. पुनेट स्क्वेअर ड्रॉ करा F2 साठी. कॅपिटल P स्मॉल p, कॅपिटल P स्मॉल p, कॅपिटल P स्मॉल p. F2 आला का? F2 भेटला सगळ्यांना F2 जनरेशन. ओके, सो दिस वन इज पर्पल, दिसतंय कॅपिटल P स्मॉल p. दिस वन इज पर्पल. हे व्हाईट आहे, हे व्हाईट आहे. आला. चला आता रेशिओ काढू शकतो इझिली. आत्ताच शिकलो रेशिओ कसा काढायचे. सो फिनोटायपिक रेशिओ काय असेल? दोन फिनोटाइप दिसतात. पर्पल इज टू व्हाईट म्हणजे 2:2 म्हणजे 1:1. सो फिनोटायपिक रेशिओ काय असेल? 1:1. कारण दोन पर्पल दोन व्हाईट आहे. ते सिम्प्लिफाय होतील. 2 ने डिवाइड करा, यू विल गेट 1:1. अँड जिनोटायपिक रेशिओ काय आहे? R is to RR म्हणजे अगेन 1:1. सो दोन्ही केसमध्ये आपल्याला व्यवस्थित दिसतंय की रेशिओ 1:1 आहे. सो तुम्ही कुठलाही कॅरेक्टर घेऊन टेस्ट क्रॉस करा, रेशिओ विल बी ऑलवेज इक्वल्स टू 1:1. बोथ फिनोटायपिक अँड जिनोटायपिक रेशिओ विल ऑलवेज बी इक्वल टू 1:1. ओके, सो दोन क्रॉसेस बघितले, पण एक तुमचा लक्षात आला असेल की या दोन्ही क्रॉस मध्ये आपण फक्त सिंगल कॅरेक्टर घेतलाय. ओके, या दोन्ही क्रॉस करताना आपण सिंगल कॅरेक्टर फक्त कन्सिडर केलाय. वी हॅड कन्सिडर्ड ओनली सिंगल कॅरेक्टर. देर इज ओनली वन कॅरेक्टर. ओके, सो हे सगळे मोनोहायब्रिड टेस्ट क्रॉस आहे. आता प्रश्न असा आहे की डाय हायब्रिड टेस्ट क्रॉस मध्ये पण कंडिशन सेम असेल का, किंवा कंडिशन काहीतरी वेगळं असेल का? सो डाय हायब्रिड टेस्ट क्रॉस मध्ये काय होत असेल? डाय हायब्रिड म्हणजे आपण किती कॅरेक्टर्स घेणार आहोत? 2 कॅरेक्टर्स. हे सगळे मोनोहायब्रिड होते. लक्षात येत असेल बघा, तुम्ही एकच कॅरेक्टर घेतला, फक्त फ्लावर कलर. सो मोनोहायब्रिड आहे. ह्याचा अगोदरचा पण फक्त फ्लावरचा शेप होता, म्हणजे सीडचा शेप होता. मोनोहायब्रिड एक कॅरेक्टर कन्सिडर करताय तुम्ही. जर 2 कॅरेक्टर कन्सिडर केले तर रेशिओ चेंज होणार आहे का? म्हणजे 1:1 च्या जागेवर काही डिफरंट येणार आहे का? चला बघूया. ओके, सो परत टेस्ट क्रॉस बघूया. बट या टाइमला टेस्ट क्रॉसला आपण 2 कॅरेक्टर्स घेणार, म्हणजे डाय हायब्रिड. जसा एकत्र घेणार आहोत सीड कलर अँड सीड शेप. एकत्र घेऊया, दोन्ही घेऊया, म्हणजे डाय हायब्रिड. इन शॉर्ट डाय हायब्रिड पोझिशन बघूया. ठीक आहे. सो पॅरेंट 1 काय आहे तुमचा? राउंड येलो सीड. ओके, अँड wrinkled ग्रीन सीड. सो आपला पॅरेंट 1 आहे. प्रत्येकाला माहितीये, कालच एक असं आपण पाहिलंय. सो राउंड येलो म्हणजे RRYY अँड wrinkled ग्रीन म्हणजे स्मॉल r स्मॉल y. आला लक्षात प्रत्येकाला? ओके, आता गॅमेट्स काढूया. RY RY मी तुम्हाला गॅमेट्स काढायला शिकवलंय. स्मॉल r स्मॉल y, स्मॉल r स्मॉल y.
ओके, दिस इज G1. आता क्रॉसिंग करूया. हे ह्याचा बरोबर, हे ह्याचा बरोबर. आपल्याला काय भेटतंय? कॅपिटल आर स्मॉल आर, कॅपिटल वाय स्मॉल वाय, कॅपिटल आर स्मॉल आर, कॅपिटल वाय स्मॉल वाय. हे झाला तुमचा F1. ओके, 2 कॅरेक्टर्स घेतले म्हणजे डाय हायब्रिड टेस्ट क्रॉस करून बघतोय. आय होप प्रत्येकाच्या लक्षात येते की आपण डाय हायब्रिड टेस्ट क्रॉस करून बघतोय. सो आर आर वाय वाय, दिस इज हायब्रिड राऊंड येलो सीड. हायब्रिड आहे कारण अलील वेगवेगळा आहे. बघा, राऊंड साठी वेगळं अलील आहे, येलो साठी वेगळं अलील आहे. राऊंड साठी एक कॅपिटल आर एक स्मॉल आर आहे, येलो साठी एक कॅपिटल येलो एक स्मॉल येलो आहे. ओके, सो हायब्रिड राऊंड येलो सीड भेटला आपल्याला F1 जनरेशन मध्ये. नाउ ऍज पर द रूल आपण P2 मध्ये काय करणार? F1 इंटू रिसेसिव्ह पॅरेंट, कारण टेस्ट क्रॉस करतोय ना, टेस्ट क्रॉस चाललाय. सो F1 इंटू रिसेसिव्ह पॅरेंट म्हणजे हे पॅरेंट बरोबर ह्याची क्रॉसिंग करायची आहे. तर सेकंड स्लॉट घेऊया. लक्षात घ्या F1 मध्ये काय भेटलाय. सो P2 काय असेल? व्हॉट विल बी P2? P2 will be F1 into recessive parent. F1 काय आहे आपला? कॅपिटल आर स्मॉल आर, कॅपिटल वाय स्मॉल वाय. अँड रिसेसिव्ह काय आहे? स्मॉल आर स्मॉल आर स्मॉल वाय स्मॉल वाय. ओके, सो ते गॅमेट्स कसे निघतील? इथे खूप इंटरेस्टिंग आहे. स्लॉट बघा, हे हायब्रिड आहे. सो काल सारखा 4 गॅमेट निघेल. 1 2 3 4. मीन्स कॅपिटल आर कॅपिटल वाय, कॅपिटल आर स्मॉल वाय, स्मॉल आर कॅपिटल वाय, स्मॉल आर स्मॉल वाय. G2. सो F1 मधनं 4 गॅमेट्स निघाले. बट इथे रिसेसिव्ह आहे ना, गॅमेट्स निघण्याचे चान्सेस किती आहे? 2. आर वाय आर वाय. ओके, आता क्रॉसिंग करूया. सो मी इथे 4 घेणार आहे. कॅपिटल आर कॅपिटल वाय, कॅपिटल आर स्मॉल वाय, स्मॉल आर कॅपिटल वाय, स्मॉल आर स्मॉल वाय. अँड इथे स्मॉल आर स्मॉल वाय, स्मॉल आर स्मॉल वाय. क्रॉसिंग करूया. असं माहितीये तुम्हाला. कॅपिटल आर स्मॉल आर, कॅपिटल वाय स्मॉल वाय, कॅपिटल आर स्मॉल आर, कॅपिटल वाय स्मॉल वाय, कॅपिटल आर स्मॉल वाय स्मॉल वाय, कॅपिटल आर स्मॉल वाय स्मॉल वाय. कन्फ्यूज होऊ नका. क्रॉसिंग फक्त व्यवस्थित करा. स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय, स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय, स्मॉल आर. ओके, काळजी करू नका. आपला क्लास रिओपन झाला, आपण फेस टू फेस भेटणार आहोत ना, तेव्हा आपण परत एकदा जेनेटिक्स करूया, परत पूर्ण जेनेटिक्स एकदा बघूया. बट आता तात्पुरता तरी तुम्ही समजा, मी खूप सोप्या पद्धतीने एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतेय. सो प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. ओके, सो बघा, इथे एक आर कॅपिटल आहे म्हणजे सीड नक्की राऊंड आहे, अँड एक वाय कॅपिटल आहे म्हणजे सीड नक्की येलो आहे. सेम थिंग इज हियर, सीड नक्की राऊंड येलो आहे. इथे बघा आर कॅपिटल आहे, सो सीड नक्की राऊंड आहे, पण वाय पूर्ण स्मॉल आहे म्हणजे सीड ग्रीन आहे. इथे पण राऊंड आहे पण ग्रीन आहे. इथे स्मॉल आर आहे म्हणजे व्रिंकल्ड आहे. एक कॅपिटल येलो वाय आहे म्हणजे येलो आहे. सेम हियर, व्रिंकल्ड येलो. अँड इथे पूर्ण व्रिंकल्ड ग्रीन, व्रिंकल्ड ग्रीन. सो जसं की डाय हायब्रिड क्रॉस मध्ये आपल्याला जास्त ऑफस्प्रिंग्स भेटतात, इथे 8 ऑफस्प्रिंग्स भेटले. मोनो हायब्रिड मध्ये 4 भेटत होते,
इथे 8 भेटले. ओके, तर आता फिनोटायपिक बघूया काय काय आहे. फिनोटायपिक रेशिओ बघा. फर्स्ट फिनोटायपिक काय? राऊंड येलो. देयर इज राऊंड येलो. किती आहे राऊंड येलो? 1 2. राऊंड ग्रीन आहे. राऊंड ग्रीन किती आहे? 2. व्रिंकल येलो आहे. किती आहे? 2. अँड व्रिंकल ग्रीन आहे. किती आहे? 2. बघा बरं, मोनोहायब्रिड मध्ये जसा 1:1 होता, सेम इथे पण आहे ना. 2:2:2:2:2 म्हणजे 1:1:1:1. सो जर डाय हायब्रिड घेतला तरी रेशिओ त्या 1च्याच फॉर्मॅटमध्ये आहे. ओके, जरी डाय हायब्रिड घेतला तरी रेशिओ 1च्याच फॉर्मॅटमध्ये आहे. फिनोटायपिक रेशिओ 1:1:1:1. काही बदल नाहीये. ओके, सो क्रॉस डाय हायब्रिड असेल किंवा क्रॉस मोनो हायब्रिड असेल, जो रेशिओ आहे ते 1:1च असणार आहे. मोनो हायब्रिड मध्ये एक कॅरेक्टर आहे म्हणून रेशिओ 1:1 आहे. इथे 2 कॅरेक्टर्स घेतले म्हणून 2 वाढले. 1:1:1:1. अँड जिनोटायपिक, जर फिनोटायपिक 1:1:1:1 आहे तर नक्की जिनोटायपिक पण तेच असेल. नोटीस करा बरं, हे एक जिनोटायपिक आहे ना. ह्याचे 2 आहेत. हे एक आहे कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय कॅपिटल वाय. ह्याचे 2 आहेत. स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय. ह्याचे 2 आहेत. स्मॉल आर स्मॉल वाय. ह्याचे 2 आहेत. सो तेच झालं ना. 2:2:2:2. म्हणजे हे शेवटी काय भेटणार आहे? 1:1:1:1 भेटणार की नाही जिनोटायपिक. तो इथे परत सेम थिंग इज देअर, that if we are talking about genotypic ratio, then that is 1:1:1:1. So it doesn't matter की तुम्ही कॅरेक्टर मोनो घ्या किंवा कॅरेक्टर डाय घ्या, जो रेशिओचा फॉर्मॅट आहे, ज्या फॉर्म मध्ये रेशिओ आहे, दॅट इज ऑलवेज इक्वल्स टू 1:1:1:1. ओके, ऑलवेज जो रेशिओ आहे दॅट इज इक्वल टू 1:1:1:1. अँड डाय हायब्रिड जरी घेतला तरी फिनोटायपिक अँड जिनोटायपिक रेशिओ सेम आहे. आय होप इथपर्यंत कुणाला काहीही डाऊट नाहीये. तुम्हाला समजतंय की मी काय एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतेय. जरी असं होत असेल की तुम्हाला समजायला खूप डिफिकल्ट जात असेल तर प्लीज मला ग्रुपवर तसा मेसेज टाका, म्हणजे मी आणखीन तुम्हाला एक्सप्लेन करेल. अँड एकदा आपला क्लास ओपन झाला, आपण फेस टू फेस कॉन्टॅक्ट मध्ये आलो की आपण परत एकदा हे टॉपिक करूया. तुम्ही त्याची काळजी करू नका, मी जेनेटिक्स एकदा परत घेईन. बट आय होप की इथपर्यंत तुम्हाला अंडरस्टँड झालाय की फिनोटायपिक रेशिओ काय आहे आणि जिनोटायपिक रेशिओ काय आहे. सो टेस्ट क्रॉस एक असा क्रॉस आहे ज्याच्यामध्ये फिनोटायपिक अँड जिनोटायपिक रेशिओ 1:1 असतो इन केस ऑफ मोनोहायब्रिड क्रॉस अँड 1:1:1:1 असतो इन केस ऑफ डाय हायब्रिड क्रॉस. ओके, आणखीन थोडे क्वेश्चन्स करूया. तर काही क्वेश्चन्स करणार होतो, सो काही क्वेश्चन्स करूया म्हणजे प्रॅक्टिस होईल तुमची. आय डोंट नो तुम्हाला समजतंय की नाही, पण प्लीज मला तसं सांगा. सो फर्स्ट क्वेश्चन आहे, नीट बघा. PP crossed with PP. Okay? What will be phenotypic and genotypic ratio? So this is the question. First question आहे capital P small p crossed with capital P. म्हणजे हे मोनोहायब्रिड आहे, हे तर तुमच्या लक्षात आलंच असेल. दॅट दिस इज मोनोहायब्रिड. अँड हे फ्लावरचा कलर आहे.
तर चला, व्हिडिओ ऑन आहे, तुमच्याकडे 2 मिनिटाचा वेळ आहे. पटकन हे क्वेश्चन सॉल्व्ह करा. 2 मिनिटाचा वेळ आहे, पटकन हे क्वेश्चन सॉल्व्ह करा. ओके, सो आय होप प्रत्येकाचं झालं असेल सॉल्व्ह करून. सो फर्स्ट ऑफ ऑल क्रॉस आयडेंटिफाय करा. इट इज आउट क्रॉस. हे एक आउट क्रॉस आहे, कारण बघा दिस वन इज डॉमिनंट अँड हे तुमचं F1 आहे. ओके, सो करा क्रॉस. हे तुमचा पॅरेंट, कॅपिटल P स्मॉल p, स्मॉल p स्मॉल p, आणि मग F2 काय आहे? कॅपिटल P स्मॉल p, सॉरी, कॅपिटल P कॅपिटल P, कॅपिटल P कॅपिटल P, कॅपिटल P स्मॉल p, कॅपिटल P कॅपिटल P. एक मिनिट. ओके, येस, कॅपिटल P स्मॉल p. ओके, सो भेटला. सो हे फ्लावर कॅपिटल P आहे म्हणजे पर्पल असेल, हे फ्लावर पण पर्पल असेल. दिस फ्लावर विल ऑल्सो बी पर्पल, दिस फ्लावर विल ऑल्सो बी पर्पल. सो आता क्वेश्चन काय विचारलाय? व्हॉट विल बी फिनोटायपिक. फिनोटाइप काय असणार आहे या केसमध्ये? व्हॉट विल बी द फिनोटाइप? इफ वी आर टॉकिंग अबाउट फिनोटाइप, व्हॉट विल बी द फिनोटाइप? 100% पर्पल. सगळे पर्पल आहे म्हणजे ऑल डॉमिनंट आहे. 100% purple is there, which means all dominant character is there. Okay. Now, if we will suppose to move towards genotypic, then in genotypic we are getting 2 column, capital P is to capital P small p. So it is 2 is to 2, simplified 1 is to 1. So genotypic is 1 is to 1. So हे होता एक्झाम्पल मोनोहायब्रिड आउटक्रॉसचा. सपोज डायहायब्रिड आउटक्रॉस असेल, जसा की डायहायब्रिड टेस्ट क्रॉस पाहिला, तसंच जर डायहायब्रिड आउटक्रॉस असेल तर चला क्वेश्चन बघूया. सो विल सी अ आउटक्रॉस विथ, ऍज आय टोल्ड यू, इट विल बी ऑर डायहायब्रिड कंडिशन. ओके, सो चला आपण आउटक्रॉसचा सेकंड एक्झाम्पल बघतोय. सेकंड क्वेश्चन इज फ्रॉम आउटक्रॉस. F1 जनरेशन means like this, RR YY hybrid round yellow seed. It is F1. It is crossed with dominant parent. Round yellow, pure but it is dominant. So it is a outcross. This is the parent too. गॅमेट काय येणार आहे स्टुडंट्स? खूप सोपं आहे, आत्ताच केलाय. करा पटापटा तुम्ही, माझा पुढे करा. आर आर वाय वाय, सॉरी, कॅपिटल आर कॅपिटल वाय, कॅपिटल आर स्मॉल वाय. ओके, आणि इकडनं 2 गॅमेट येणार आहे, कॅपिटल आर कॅपिटल वाय, कॅपिटल आर कॅपिटल वाय. Okay, so this is your gamete 2. Now we'll do for the F1 generation. 1, 2, 3 and 4. Okay, so this is RY, this is RY.
R capital Y, R small y, small r capital Y, small r small y. R R Y Y, R R Y Y. Do the crossing fast. तुमच्या नोटबुक मध्ये करा. सो ओके, केला का सगळ्यांनी क्रॉसिंग? आय होप प्रत्येकाने क्रॉसिंग त्यांच्या नोटबुक मध्ये केला. अँड क्रॉसिंग केल्यानंतर प्रत्येकाला एक गोष्टी जाणवलं असेल की सगळ्यांमध्ये कॅपिटल आर आहे आणि कॅपिटल वाय आहे, म्हणजे सगळे सीड राऊंड येलो आहे. सो सगळ्यांनी लिहिला, सायमल्टेनियसली करा, सोपा जाईल. सो प्रत्येकाचं लक्षात आलं असेल की जितके सीड्स आहेत प्रत्येक सीड राऊंड येलो आहे. जितके सीड्स फॉर्म झालेत प्रत्येक सीड इज राऊंड येलो. सो व्हॉट डज इट इंडिकेट? व्हॉट इट इज इंडिकेटिंग? फिनोटायपिक काय आहे? ऑल राऊंड yellow seed, which means 100% dominant. What does it mean? 100% dominant. Okay, all round yellow seed, which means 100% dominant. सगळे dominant आहे. Genotypic बघूया. What is the genotypic ratio? So you can see RRYY एक असा आहे, एक तुमचा असा जीन निघाला असेल, कॅपिटल आर कॅपिटल वाय सगळे कॅपिटल. एक असं निघाला असेल कॅपिटल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय. एक असा असेल कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय. अँड एक असा असेल कॅपिटल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय. सो असे 4 कॉम्बिनेशन निघाले. प्रत्येकाचे तुम्ही चेक करून घ्या, 2-2 असतील. So 2:2:2:2. Simplify 1:1:1:1. So same जसा मोनोहायब्रिड मध्ये जीनोटायपिक रेशियो 1:1 होता, तसंच डायहायब्रिड, दिस इज अ एक्झाम्पल ऑफ डायहायब्रिड, तसंच डायहायब्रिड मध्ये 1:1:1:1 आहे आउट क्रॉसच्या जीनोटायपिक. अँड जसा मोनोहायब्रिड मध्ये फिनोटायपिक ऑल डॉमिनंट होता, सेम वे मध्ये इथे सुद्धा फिनोटायपिक ऑल डॉमिनंट आहे. क्लिअर? सो हे आउट क्रॉसच्या डायहायब्रिड कन्व्हर्जन होता. टेस्ट क्रॉसच्या डायहायब्रिड कन्व्हर्जन आपण पाहिला आत्ता. ओके, अजून एक क्वेश्चन. ओके, सो वन मोर क्वेश्चन इज देअर. स्वतः सगळं आयडेंटिफाय करा आणि सॉल्व्ह करा. सो हे क्वेश्चन आहे, मी तर सांगणारच आहे, ते काय त्याच्याबद्दल काही नाही आहे.
बट आय होप की तुम्ही एकदा करणार आहात, मग मी तुम्हाला एक्सप्लेन करेल. सो तुम्हाला 2 मिनिटाचा वेळ देते, पटकन सॉल्व्ह करून घ्या. सो आय होप प्रत्येकाचं झालंय करून. सो पुढच्या बघूया. सो व्हॉट टाइप ऑफ क्रॉस इट इज. इझिली आयडेंटिफाय होऊ शकतो, खूप इझी आहे. तुम्हाला कधीही रिसेसिव्ह आणि हायब्रिडचा कॉम्बो दिसला, हायब्रिड म्हणजे F1, रिसेसिव्ह. सो क्रॉस इज युअर टेस्ट क्रॉस. Okay, so now you are asked to calculate the genotypic ratio, means you have to show the crossing as well. So hybrid axial flower है म्हणजे तो असा असेल, कॅपिटल ए स्मॉल ए, कारण एक्झियल तुम्हाला मी सांगितलंय ते टेबल लर्न करा. एक्झियल ला कॅपिटल ए नी रिप्रेझेंट करतो, टर्मिनल ला स्मॉल ए नी रिप्रेझेंट करतो. सो ह्यांचा हायब्रिड असाच असेल. अँड रिसेसिव्ह म्हणजे स्मॉल ए स्मॉल ए. सो जर अशी क्रॉसिंग झाली, कॅपिटल ए क्रॉस्ड स्मॉल ए, जर हे आपले पॅरेंट 2 असतील तर मग आपले गॅमेट्स काय येतील,
कॅपिटल ए स्मॉल ए, इथे कॅपिटल ए स्मॉल ए. सो दिस वन इज द गॅमेट ट्रू. ओके. सो आता इथे पुनेट स्क्वेअर बनवलं. कॅपिटल ए स्मॉल ए, कॅपिटल ए स्मॉल ए, सॉरी स्मॉल ए स्मॉल ए, सॉरी. सो ऑफस्प्रिंग काय असेल? कॅपिटल ए स्मॉल ए स्मॉल ए स्मॉल ए, कॅपिटल ए स्मॉल ए स्मॉल ए स्मॉल ए. सो आता आपल्याला दिसतंय की कॅपिटल ए दोन ठिकाणी आहे, म्हणजे हे दोन्ही एक्झियल फ्लावर आहेत, आणि स्मॉल ए दोन ठिकाणी आहे, म्हणजे दोन्ही टर्मिनल फ्लावर आहेत. क्लिअर आहे प्रत्येकाला? सो तुम्हाला जीनोटायपिक रेशिओ कॅल्क्युलेट करायला सांगितलंय, दॅट यू हॅव टू कॅल्क्युलेट द जीनोटायपिक रेशिओ. सो नाउ इफ यू हॅव टू कॅल्क्युलेट द जीनोटायपिक रेशिओ, then it will be capital A small a is to small a small a. So it is 2 is to 2, which is 1 is to 1. So genotypic ratio किती आहे? Genotypic ratio आहे 1 is to 1. ओके. आता phenotypic ratio कॅल्क्युलेट करायचे. So now if we will be talking about phenotypic, तर दोन दिसतात. एक्झियल इज टू टर्मिनल, एक्झियल दोन दिसतंय, टर्मिनल दोन दिसतंय, मीन्स 1 is to 1. सो फिनोटायपिक इज 1 is to 1, जीनोटायपिक इज 1 is to 1. क्लिअर? हे मोनोहायब्रिडचे एक्झाम्पल होता. आय होप प्रत्येकाला समजलं दॅट दिस इज द एक्झाम्पल ऑफ अ मोनोहायब्रिड टेस्ट क्रॉस. ओके. सो एक डायहायब्रिडचा तुम्ही करून दाखवा मला, म्हणजे तुम्ही करा एक अजून डायहायब्रिडचा. सो एक डायहायब्रिडचा करूया. हाइब्रिड एक्सियल पर्पल फ्लावर क्रॉस्ड विथ रिसेसिव टर्मिनल व्हाइट फ्लावर. सो खूपच इझी आहे ना? करा, क्रॉस करा, रेशिओ काढा. 2 मिनिटाचा वेळ देते.
ओके, सो होप तुम्ही करून घेतलं सगळं. आता मी फक्त तुम्हाला हे एक्सप्लेन करते. सो हायब्रिड एक्झियल पर्पल फ्लावर, एक्झियल पर्पल, हायब्रिड एक्झियल अँड हायब्रिड पर्पल म्हणजे F1 असं असेल. क्रॉस्ड विथ, हे तुम्हाला वाटत असेल मॅमला हे कसं कळतंय, खूप सोपं आहे. हायब्रिड म्हटलं म्हणजे एक्झियल आहे म्हणजे कॅपिटल एक स्मॉल असेल तरच तो हायब्रिड असेल. पर्पल हायब्रिड म्हणजे कॅपिटल P एक स्मॉल p असेल, कॉमन आहे. टर्मिनल म्हणजे स्मॉल ए, व्हाईट फ्लावर म्हणजे स्मॉल p. सो हे तुमचा क्रॉसिंगचा नंबर आहे. इथे 4 गॅमेट येणार आहे, हे तुमचा पॅरेंट 2 होईल. गॅमेटच्या केसमध्ये इथे 4 गॅमेट येणार आहे. कॅपिटल ए, कॅपिटल P, कॅपिटल ए, स्मॉल p, स्मॉल ए, कॅपिटल P, स्मॉल ए, स्मॉल p. ओके, अँड मग इथे 2च असणार आहे. स्मॉल ए, स्मॉल p, स्मॉल ए, स्मॉल p. ओके, सो आता आपण जर असं क्रॉसिंग घेतला, इफ वी विल डू दिस, सो कॅपिटल ए, कॅपिटल P, वेट अ मिनिट, इथे 4 पाहिजे ना, सॉरी. सो कॅपिटल ए, स्मॉल p, स्मॉल ए, कॅपिटल P, स्मॉल ए, स्मॉल p, स्मॉल ए, स्मॉल p, स्मॉल ए, स्मॉल p. आपल्याला माहितीये काय येणार आहे, पटापटा तुम्ही केला असेल, मी पटापटा करते. ठीक आहे, सो असं आलंय, एक कॅपिटल ए, एक कॅपिटल P दिसतोय म्हणजे एक्झियल पर्पल आहे. एक कॅपिटल ए, एक कॅपिटल P दिसतोय म्हणजे एक्झियल पर्पल आहे. कॅपिटल ए, स्मॉल p दिसतोय म्हणजे एक्झियल व्हाईट आहे. इथे पण एक्झियल व्हाईट आहे. स्मॉल ए झालाय टर्मिनल, कॅपिटल P आहे पर्पल, टर्मिनल पर्पल, स्मॉल ए टर्मिनल अँड स्मॉल p व्हाईट, व्हाईट. डन. What will be the phenotypic ratio? 1:1:1:1. And what will be the genotypic ratio? 1:1:1:1. Okay. सो हे टेस्ट क्रॉस अँड आउट क्रॉस होता. हे टॉपिक पूर्ण संपलाय. आता तुम्ही घरी अजून क्वेश्चन्स प्रॅक्टिस करा आणि नीट एकदा व्हिडिओ 2-3 वेळा बघा. ओके, व्हिडिओची लिंक असते ऑलवेज. सो 2-3 वेळा व्हिडिओ बघा सारखा सारखा, म्हणजे तुम्हाला समजेल की व्हॉट आय एम ट्राइंग टू एक्सप्लेन. काही इम्पॉर्टंट गोष्टी जो मी सारखा सारखा सांगते ते लक्षात ठेवायचं की इफ द क्रॉस इज टेस्ट क्रॉस, if the cross is test cross, तर genotypic and phenotypic 1:1, 1:1. कुठल्या केस मध्ये? मोनोहायब्रिड. and जर डायहायब्रिड असेल तर 1:1:1:1. सेम आहे, 1:2 आहे, फक्त 2 जास्त झाले कारण ऑफस्प्रिंग जास्त आहे. सो कधीही असा आला, हे असे नंबर्स दिसले आणि क्वेश्चन विचारला की असे कुठले क्रॉसेस आहे ज्याच्यामध्ये मोनोहायब्रिड अँड डायहायब्रिड 1:1:1 चाच रेशिओ मध्ये आहे. सो इट इज ऑलवेज टेस्ट क्रॉस. टेस्ट क्रॉस मध्येच आपल्याला या टाइपचे कंडिशन दिसतात. टेस्ट क्रॉस म्हणजे काय हे प्रत्येकाला माहिती आहे. F1 क्रॉस्ड विथ रिसेसिव्ह and F1 crossed with dominant. This is outcross. And outcross मध्ये phenotype all dominant and genotype 1:1. ठीक है? And these both come under the topic back cross. Clear?
सो बॅकक्रॉस संपला. नेक्स्ट लेक्चर आपण मेंडलचे लॉज करणार आहोत. एक लॉ ऑफ डॉमिनन्स ऑलरेडी केलाय, 2 अजून लॉ आहे जे आपण पुढच्या सेशनला करूया. ओके, व्हिडिओ नीट ऐका. इफ काही डाऊट असेल देन प्लीज मला पर्सनली मेसेज करा, मी तुमचे डाऊट्स क्लिअर करेल. ओके, अँड मी नेक्स्ट सेशन जो की थर्सडेला असेल त्याच्यामध्ये क्वेश्चन्स विचारणार आहे. तो लेक्चर झूमवर होईल थर्सडेचा. ओके, सो विदाउट फॉल्ट इथपर्यंत सगळ्यांनी वाचून यायचं. चला.